चेंडू खराब चेंडू फेकला, दिशाही चेंडू फेकला आणि अर्थात या चेंडूला क्रिकेटमध्ये मान्यता नाही आणि अर्थात त्याच्या बदल्यामध्ये एक धाव जमा केली जाते मिस्टर एक्स्ट्रा स्वरूपात. खातं उकळलं जात आहे अर्थातच पाहिलं तर एका धावेने एक धाव. दरम्यानचा पुढचा चेंडू यापुढेच गोलंदाजाने धावायला सुरुवात केली. राईट टॅप ओव्हर द विकेट. पप्पू जडे, पप्पूनी चेंडू बिरकावला. हो, संधी निश्चित होती परंतु चेंडू यावेळेस ट्रॅव्हल होतोय सीमा रेखा पार. पहिला चौकार, पहिलं गाडं. कमॉन टीजे. शाखा आवाशीची स्पर्धा मित्रांनो, भगवी स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. राईट टॅप ओव्हर द विकेट. याबलचा चेंडू आहे. हो हो हो, यावेळेस मात्र क्लास पाहायला मिळतोय आणि क्लास बरोबर चेंडू जातोय सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. टेनिस विश्वातला स्टार खेळाडू आहे अर्थातच. यावेळेस ओळखू शकलो नाही आम्ही सूर्यकर कारण ऊन एवढा चाललाय मैदानामध्ये. आणि पप्पू तोडकर मित्रांनो टेनिस मधला मोठा खेळाडू आहे आणि अर्थातच चमकदार कामगिरी करणारा खेळाडू पप्पू तोडकर ऑन स्ट्राईक. सुंदर फलंदाजी करतोय अर्थातच. टेनिस विश्वामध्ये काय कामगिरी केली याने आणि अर्थातच एक आक्रमक फलंदाज पप्पू तोडकर. खेळमध्ये मागच्या वर्षीमध्ये त्याने अर्थातच 76 धावांची खेळी साकारली होती मित्रांनो. तो देखील इतिहास तुमच्यासमोर मांडणार. यावेळेचा चेंडू हो हो, पुन्हा एकदा कमरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा या चेंडूवर देखील धावा लिहिल्या जात आहेत. पुऱ्या 4 धावा. चौकार.
वर कमाल केली, धमाल केली आणि अर्थातच या ठिकाणी मोठा धक्का. संदेश पार्टे आउट होऊन मैदानाच्या बाहेर. खराब फलंदाजी. या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय आणि यानंतर मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय फलंदाज अनुराग. हा देखील एक मोठा खेळाडू आहे, परंतु यावेळेस मात्र जबाबदारी मोठी आहे, कारण पहिल्या षटकामध्ये आपण 2 मोठे हिरे गमावलेत आणि पहिल्या षटकामध्ये मोठा अपघात झालाय. पप्पू तोडकर ज्यांनी सुरुवात छान केली होती आणि अर्थात त्यानंतर मात्र तो स्थिरावू शकला नाही. त्याचं कारण घातक गोलंदाजी झाली, धारदार गोलंदाजी झाली आणि एष्ट्याना वेध घेणारी गोलंदाजी प्रदीपकडून, ज्याने 2 फलंदाजांच्या त्रिफळ उद्ध्वस्त केल्यात. पप्पू तोडकर आणि संदेश पार्टे हे 2 मोठे दिग्गज खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा पराक्रम केला प्रदीपने आणि अर्थात छान सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी जाणता ठाणे संघाकडून. यावेळेस गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मंगेश गोलंदाजी करेल. मंगेश आणि अर्थातच त्याला सापडत जाईल तो अंकुश. नवीन फलंदाज पाहिलं तर अनुराग आहे, नॉन स्ट्राईक आहे आणि आता यावेळेस मात्र अंकुश जो डाव्या हाताने फलंदाजी करतोय, डावकरा फलंदाज ऑन स्ट्राईक अंकुश. यावेळेस गोलंदाजी पाहिली मंगेशच्यावर जबाबदारी दिली जाते, जो ठाण्यामधून आलाय. उंचपुरा असा गोलंदाज आहे, छान सुंदर या ठिकाणी शरीरयष्टी आहे आणि अर्थात त्याने धाबाला सुरुवात केली पंचच्या उजव्या बाजूने, म्हणजेच राईट अप राऊंड विकेट. पंच आपण पाहतोय निलेश टेरवकर सर आणि त्याचबरोबर राकेश बोरे, ज्यांच्याकडे खूप सारा मोठा अनुभव आहे टेनिस विश्वातल्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी एक काम पाहिले. तेच पंच पॅनल निलेश टेरवकर आणि राकेश बोरे. यावेळेचा चेंडू राईट लेफ्ट हँड गोलंदाजी. ओहो, यावेळेस मध्ये डावकुऱ्या फलंदाजाने चेंडू भिरकावलाय आणि अर्थातच चेंडू जातोय सीमा रेखा पार आणि अर्थातच या चेंडूवर पंचाने न घोषित केलाय. हो, खराब गोलंदाजी. 5 धावांचा बोनस जमा होईल. आपण पाहतोय खेळ मैदानामध्ये चांगला चर्चा सुरू आहे, परंतु या ठिकाणी पंचचं डिसिजन हे अंतिम डिसिजन असेल, लक्षात घ्या. या ठिकाणी मोठी स्पर्धा आपण खेळतोय, लाखपोलाची स्पर्धा खेळतोय आणि अर्थातच आपण पाहतोय या ठिकाणी मोठे अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. अनुभवी या ठिकाणी अंपायरिंग अर्थातच राकेश बोरे सर, निलेश टेरवकर सर या ठिकाणी काम पाहत आहेत. छान सुंदर त्यांनी कामगिरी केली या स्पर्धेमध्ये आणि याच्या आधी झालेल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहत असतो. तर अर्थातच मोठी ही स्पर्धा आहे, देखणी स्पर्धा आहे आणि अर्थात जर मानाची स्पर्धा, शिवसेनेची, युवासेनेची शाखा आवाशीची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला पप्पू तोडकर म्हणजेच जो मोठा खेळाडू, पुण्याचा हडपसरचा खेळाडू या ठिकाणी खेळतोय, म्हणजेच ही स्पर्धा मित्र मोठी आहे. यावेळेस पहा फ्री हिटचा मौका मिळेल. अर्थातच डावकुऱ्या फलंदाजीसाठी सुवर्ण संधी आहे. अंकुश ऑन स्ट्राईक. आताही 11 संघाकडून खेळणारा अंकुश स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर अनुराग आहे आणि अर्थात गोलंदाजी धुरा सापडतो. यावेळेस मंगेश लेफ्ट गोलंदाजी. यावेळेचा पुढचा चेंडू फ्री हिटचा सध्या आहे आणि भिरकावून दिलाय. या चेंडूवर लिहिल्यात 6 धावा. षटकार.
SK आंबरे माझ्या वतीनं त्याला 500 रुपयाचं प्राइज आहे. कृपया हा सामना मधीच थांबल्याच्या नंतर तो सन्माननीय भोर साहेब यांच्या हस्ते तो दिला जाईल. निश्चित टाळ्या वाजू दे मित्रांनो. या वयामध्ये काय मेहनत करतोय आणि बडून तुम्हाला सांगतो हा शिवसेनेचा पक्ष आहे, आदराचा पक्ष आहे, सन्मानाचा आहे. या शिवसेनेमध्ये मान आहे, सन्मान आहे. बडून सकाळी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, पैसा डोक्यात जाऊ देऊ नका, सावकारी डोक्यात जाऊ देऊ नका, ज्ञान डोक्यामध्ये जाऊ देऊ नका, क्रिकेट डोक्यामध्ये जाऊ देऊ नका, कारण येणारी वेळ ही आपली नसणार आहे. आज आपण आहोत, उद्या कोणीतरी असेल, हे स्वीकारा, मान्य करा आणि तरच पुढे जाल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा भिरकवलाय, पुन्हा एकदा चेंडू जातोय शिबा रेखा पार चौकार, अजून एक चौकार, 4 धावा. अर्थातच ही शिवसेनेची युवा सेनेची शाखा आवासीची स्पर्धा मित्रांनो, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला उजाळा देणारी स्पर्धा आहे. भगवत चषक 2021 ची स्पर्धा, ज्याचं आयोजन संयोजन आणि अर्थातच त्यांनी लिडरशिप घेतली SKची आंबरे सर, खेळ पंचायत समितीचे उपसभापती महोदय. आणि अर्थातच या ठिकाणी पाहिलं तर कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीत आणि अर्थातच प्रत्येकाचं या ठिकाणी मान सन्मान देखील केला जातोय, छोट्या खेळाडूचा देखील. आणि अर्थातच छोटा 7 सेक याचं देखील कौतुक केलं जाते. 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाते मित्रांनो. टाळ्या बदल्या पाहिजेत. अर्थात या ठिकाणी काय काम करतायत, अर्थात आयोजकांसाठी धन्यवाद दिले पाहिजेत आणि बडून खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते मित्रांनो. निश्चित या ठिकाणी अभिमान असला पाहिजे, अशा प्रकारचं आयोजन आणि संयोजन आहे. यावेळेचा चेंडू पासून एक चेंडू ऑन साईडला कनेक्ट केलाय. यावेळेस मंगेशच्या नावावर पुन्हा एकदा 4 धाबा लिहिल्या जात आहेत आणि अनय 11च्या खात्यामध्ये 4 धाबा लिहिल्या जातील. पुढे जाणार आहोत. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तोच खेळ डोक्यात जाऊ देऊ नका, ते ज्ञान डोक्यामध्ये जाऊ देऊ नका, ती गुरुबी डोक्यामध्ये जाऊ देऊ नका, पैशाचा माज घेऊ नका, भानगडीत कोणाच्या पडू नका. पडायचं असेल तर उद्योगात पडा, नोकरीमध्ये पडा आणि अर्थात अभ्यास करा, ज्ञान मिळवा, पुढे जा मित्रांनो. ही दुनिया पुढे जाणाऱ्याला सलाम करत असते, अर्थातच आडवं घालणाऱ्याला सलाम करत नसते. म्हणून कुणाच्याही वाटेला जाऊ नका मित्रांनो. जायचं असेल तर उद्योगधंद्यामध्ये जा आणि अर्थातच उद्योगधंद्यामध्ये काम करणारे, अर्थातच या ठिकाणी आपण पाहतो शाखा आवासीचे सगळे पदाधिकारी ज्यांनी मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि म्हणून ही स्पर्धा तुमच्यासाठी घेऊन आलेत. अर्थातच SKची आंबरे सर आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यामध्ये अर्थात संजू आंबरे, अजित आंबरे, सुदर्शन कदम, सचिन आंबरे, त्याचबरोबर मनोज आंबरे आणि खास करून महेंद्र आंबरे सर यांनी खूप मेहनत घेतली,
परिश्रम घेतले आणि स्पर्धा तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन आलेत. कारण एका बाजूला आव्हान आहे, संकट आहे कोरोनाचं, आणि कोरोनाच्या आव्हानाला देखील टफ देत संघर्ष करत मित्रांनो तुमच्यासाठी स्पर्धा घेऊन आले. SKG अमृतसरनी काय मेहनत घेतली मित्रांनो, स्पर्धेची तयारी करण्यामागे काय मेहनत असते हे आपल्याला निश्चित माहीत आहे. म्हणून या ठिकाणी आयोजकांचा सन्मान करा, पंचांचा रिस्पेक्ट करा आणि खेळ भावनेने मैदानामध्ये खेळा मित्रांनो. खेळ तुमच्यासाठी आहे, स्पर्धा तुमच्यासाठी आहे. आणि एका स्पर्धेने आयुष्य संपत नसतं, एका वेळेने आयुष्य संपत नसतं. येणारी वेळ ही आपली असते. म्हणून माणुसकी जपा आणि माणुसकीने पुढे जा, हेच आपल्या क्रिकेटने मित्रांनो शिकवलं आहे. म्हणून चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ज्या ठिकाणी जामताराचा विरुद्ध आनंद 11 यांच्या दरम्यानची मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टेनिसमध्ये अनेक स्टार खेळाडू आपल्याला खेळताना दिसत आहेत, ज्यामध्ये अर्थातच डाबाला सुरुवात केली पप्पू तोडकर या एका दिग्गज खेळाडूने. आणि अर्थातच 3 चौकारांशी त्याने चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर मात्र तो क्लीन बोल्ड झाला. आणि अर्थात चांगली गोलंदाजी प्रदीप देखील त्रिफळा उद्ध्वस्त केल्या होत्या पप्पू तोडकरच्या. त्यानंतर संदेश पारखेच्या देखील त्याने त्रिफळा उद्ध्वस्त केल्या. आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी मात्र खराब कामगिरी मंगेशने केली. आणि आता पुरुष एकदा गोलंदाजी धुरा सांभाळेल प्रवीण जांताराजा ठाणे संघाकडून. प्रवीण गोलंदाजीची धुरा सांभाळतोय आणि हळूहळू या ठिकाणी गोलंदाजी तयारी करतोय. पंचांच्या डाव्या बाजूने बारा करेल. अर्थात डावखुरा फलंदाज ज्याने चांगली फलंदाजी केली अंकुश, ज्याने एकूण 3 चौकारांनी एका षटकारांशी अतिशय चांगली खेळी केली, तोच अंकुश ऑन स्ट्राईक. प्रवीण यावेळेस पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू भिरकावलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाली येतोय. आणि अर्थात तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेखा पार चौकार. मावळा गडी रांगडा शिवबाची भक्ती, तांबड मातीतून मिळावी रणमरता शक्ती. छत्रपती केली. अर्थात 350 पावणे 400 वर्षापूर्वी माझ्या राजाने म्हणजे छत्रपती शिवरायने हे स्वराज्य आणि सुराज्य मित्रांनो तुमच्यासाठी निर्माण केलंय. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी आनंदाने खेळतोय, बागडतोय. त्याचं कारण राजे शिवछत्रपती. हिंदवी हिंदवी आणि अर्थातच मित्रांनो हिंदवी स्वराज्य महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. आणि म्हणून हा पक्ष मित्रांनो आदराचा आहे, सन्मानाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे. आणि या पक्षामध्ये शिस्त आहे, या पक्षामध्ये आदर आहे, या पक्षामध्ये अर्थातच तुम्हा सर्वांचं स्वागत करण्याची मानसिकता आहे. म्हणून या पक्षाचा सन्मान आहे. हा पक्ष महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता देखील पक्षाची आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना आदराची विनंती आहे. कालपासून ज्या काही सूचना आपल्यापर्यंत पोहोचत आहेत SKG अमृतसर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने की मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग देखील फॉलो करा. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आदराची विनंती आहे, सन्मानाची विनंती आहे. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरंच या ठिकाणी सुरू आहे. धावा झाले 41 धावा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू, धावा वाढण्याची शक्यता. यावेळेस मात्र आउट.
अर्थात मोठ्या ट्रॉफी या ठिकाणी आपण घेऊन आलोय आणि म्हणून तुम्हाला विनंती असेल की या स्पर्धेमध्ये खेळ भावनेने आपण खेळा, कारण आपण मोठ्या मंचावरचे मोठे खेळाडू आहात, म्हणून तुम्हाला विनंती करतो. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांचे धावा झाले आहेत त्या अर्थातच 41 धावा. दुसऱ्या षटकामध्ये काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलंय, ज्यामध्ये अर्थात मंगेश याला बंदी घातली अंपायरने आणि अर्थात त्यानंतर अल्ल्या मात्र प्रवीणने गोलंदाजी केली. आता यावेळेस मात्र रवी गोलंदाजी करतोय आणि नवीन आलेला फलंदाज वजीर ऑन स्ट्राईक. यावेळेचा पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट स्लोवर चेंडू फेकलाय. दिशा अर्थातच चांगली आहे आणि त्याचबरोबर गती कमी केली. चतुराईने गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर मात्र फसवा चेंडू फेकलाय. जादुई गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली आणि अर्थात जुबेरला यावेळेस मात्र बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय. धावसंख्येला बदल नाहीये. धावसंख्या तिथेच थांबली. धावसंख्या आहे 41 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अर्थात रवी गोलंदाजी करतोय. यावेळेचा पुढचा चेंडू राईट टप राऊंड विकेट. हो हो हो, सुरेख चेंडू आहे. ब्लॉक मधला चेंडू आहे. सुरक्षित चेंडू फेकलाय. इथे मात्र धाव मिळत नाही. धावसंख्येला ब्रेक लागतोय. धावसंख्या आहे अर्थातच 41 धावा. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकलेत. दमदार शानदार कामगिरी रवी याच्याकडून. जहूर यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप करायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव निघतोय. सलग 3 चेंडू निर्धाव फेकले आहेत. यावेळेस मात्र फलंदाजाला जकडून ठेवलाय, बांधून ठेवलाय. हात खोलण्याची कुठलीही संधी देत नाही आहे. रवी अप्रतिम गोलंदाजी करतोय, धारदार गोलंदाजी करतोय. अर्थातच चेंडूची फेक देखील सुरेख करतोय. टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे आणि अर्थातच अचूक टप्प्यावर सुंदर गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते रवीकडून. धावसंख्येमध्ये बदल नाही आहे. धावसंख्या तिथे थांबले. धावसंख्या 41 धावा. वजीर ऑन स्ट्राईक. यावेळेचा पुढचा चेंडू रवी बारा करील. वजीर याच्यासाठी यावेळेचा चेंडू मात्र हवेमध्ये आहे. घातक होऊ शकतो. शतरक्षक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतोय, झेल पकडण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी पाहिलं तर निश्चितच वजीर मात्र अपयशी ठरलाय. 4थ्या चेंडूवर त्यांनी बॅट फिरवली, परंतु फार दबा नाही. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, घातक होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी मात्र झेल होत नाही. सुरक्षित आहे वजीर. धावसंख्यात 1 ने बदल होते. धावसंख्या 42 धावा. षटक क्रमांक इथे जर पाहिलं तर 3रं षटक सुरू आहे आणि अर्थातच दुसऱ्या षटकामध्ये खूप काही घडलं, खूप काही आपण पाहिलं. अर्थातच खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र आत्ता 3रं षटकामध्ये रवी मात्र चांगली गोलंदाजी करतोय ठाणे संघाकडून. जर ठाणे संघाकडून खेळणार रवी पुन्हा एकदा धापायला सुरुवात केली. पंचांच्या उजव्या बाजूने पंच राकेश बोरे, निलेश टेरवकर, एक अर्थातच अनुभवी पंच आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबई नगरीमध्ये ज्यांनी काम पाहिले ते पंच या ठिकाणी चांगली कामगिरी. राईट टप राऊंड विकेट. यावेळेचा चेंडू खराब चेंडू आहे. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू. हो हो, शतरक्षला चकवून चेंडू सीमा रेखा पार, चौकार. संख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली 46 धावांवरती. षटक क्रमांक 3. यावेळेचा चेंडू हो हो, सुरेख देखणा फटकाय. यावेळेस निश्चितच क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळतंय. चेंडू सीमारेखा पार, षटकार.
पहिला चेडू स्लोअरवर चेडू स्ट्रेक चेडू कट केलाय पॉईंटच्या डोक्यावरून शत्रक्षत्री आहे अडवतोय फेक करतोय धाव येते वजीरला एक धाव आणि अर्थात अनुराग 11च्या खात्यामध्ये एक धाव जमा होते धाव संख्या अन 11 माफ करा अन 11च्या खात्यामध्ये एक धाव धाव संख्या हळूच पुढे सरकली धाव संख्या जाऊन पोहोचते 53 धावा 53 लॉस ऑफ 3 विकेट प्रोग्रेस इन 34 तिसरं षटक चालू आहे 53 धावा या धापालका जमा आहेत यावेळेस मात्र अनुराग स्ट्राईक करेल ज्याने एक चौकार एक षटकारांची चांगली खेळी केली तोच अनुराग प्रदीप राईट भरत विकेट यावेळचा चेंडू हो हो सुरेख चेंडू आहे स्करलेकच्या डोक्यावर बिरकावलाय चेंडू जातोय सीमा रेखा पार साधावा षटकार त्रिफळा उद्ध्वस्त केले होते दोन्ही मोठे खेळाडू त्याने आउट केले होते अर्थातच त्रिफळा त्याने उद्ध्वस्त केले होत्या तोच या ठिकाणी प्रदीप मारा करतो राईट ओव्हर द विकेट यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लो फुलटॉसमध्ये चेंडू अपील बनवला जात आहे आणि यावेळेस मात्र पंचांनी सांगितलंय खराब चेंडू आहे स्वेअर चेंडू आहे धावसंख्येमध्ये बदल होईल ओके यावेळेस मात्र निर्धाव चेंडू होते धावसंख्येमध्ये बदल होणार नाही धावसंख्या जर आता पाहिली तर तिथेच थांबली धावसंख्या आहे 61 धावा प्रदीप गोलंदाजी करतोय छान सुंदर गोलंदाजी करतोय ज्याने पहिल्या षटकामध्ये कमाल केली होती धमाल केली होती दोन मोठ्या फलंदाजाला त्याने तंबूचा रस्ता दाखवला होता तोच प्रदीप यावेळेस पुन्हा एकदा धावतोय राईट ओव्हर द विकेट यावेळेस मात्र चेंडू भिरकावलाय बराच का चेंडू हवेमध्ये गोलंदाज प्रदीपने झेल पकडलाय आणि अनुरागचा खेळ या ठिकाणी समाप्त केलाय मॉन्टी 6व्या नंबरवर मैदानामध्ये येतोय आणि अर्थातच दुसऱ्या बाजू जर पाहिला वजीर मात्र अर्थातच या ठिकाणी अपयशी ठरतोय यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी करेल प्रदीप ह्या ठिकाणी गोलंदाजी करतोय फलंदाजाचं नाव समजू देत पण प्रणय यावेळेचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट वजीर यावेळेस मात्र चेंडू भिरकावला निश्चित धावा मिळतील वजीरच्या नावावर शानदार 6 धावा षटकार
मध्ये या स्पर्धेतला सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. आव्हाशी 11 संघाकडून 95 धावा उभ्या केल्या होत्या. अर्थात हे मैदान निश्चितच फलंदाजीसाठी पोषक आहे, फलंदाजीसाठी सपोर्ट करणारं मैदान आहे. 95 धावा उभ्या राहू शकतात. अर्थातच मोठं मैदान आहे, चांगलं मैदान आहे, खेळाला पोषक असं वातावरण आहे. कारण आपण कोकणामध्ये आहोत आणि कोकणामध्ये झाडात झुडपाणी बहरलेलं मैदान आहे. शिवसेनेची स्पर्धा आहे आणि अर्थातच ही आदराची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची आणि त्याचबरोबर मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी खेळतोय. आणि आलेल्या तमाम खेळाडू आणि क्रीडा रसिकांचं देखील मी शिवसेना युवासेना शाखा आवाशीच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो. SKG आंबरे सर यांच्या वतीने देखील स्वागत करतो. त्यांच्या सभेत आपण पाहिलं संजुक आंबरे, अजित आंबरे, महेंद्र आंबरे आणि त्याचबरोबर सुदर्शनजी कदम सर असतील. या सर्वांनी मेहनत घेतली, परिश्रम घेतलेत आणि म्हणूनच मित्रांनो तुम्हाला खेळण्याची संधी मिळते. स्पर्धा फक्त आणि फक्त मित्रांनो तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठीच आहे. शिवसेनेची स्पर्धा आहे आणि अर्थातच शिवसेना म्हटल्यानंतर मित्रांनो आदर येतो, सन्मान येतो, सत्कार येतो आणि त्याचबरोबर मान देखील मिळतो. तो पक्ष म्हणजे शिवसेना मित्रांनो. अर्थातच काही दिवसापूर्वी आपण पाहिलं खेडमध्ये झालेली आमदार चषक दादांच्या माध्यमातून म्हणजेच आमदार चषक खेड, दापोली, मंडणगड तालुक्याचं लाडकं नेतृत्व सन्माननीय आदरणीय योगेश दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आपण स्पर्धा पाहिली. ज्या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज खेळाडू खेळले. टेनिस विश्वातले सगळे खेळाडू त्या मैदानामध्ये खेळले मित्रांनो. म्हणून या स्पर्धेला आणि शिवसेनेला खूप सारं श्रेय जातोय की यांच्या माध्यमातून मोठ्या स्पर्धा येतात आणि खेळण्याची संधी आपल्याला मिळत असते. म्हणून आपण शिवसेनेचे नेहमीच आदर राहणार आहोत, आदरयुक्त त्यांच्याकडे वागणूक करणार आहोत. कारण पक्ष हा तुमच्यासाठी काम करत असतो. ज्या पक्षाची स्थापना मित्रांनो 19 जून 1966 साली ज्यावेळी झाली ती फक्त आणि फक्त समाजकारणासाठी झाली आणि त्यानंतर उदयाला आला तो म्हणजे पक्ष शिवसेना मित्रांनो. यावेळेचा चेंडू पासून एक चेंडू आहे, कट केलाय आणि अर्थातच एक धाव घेत आपली जागा बदलली फलंदाजाने. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या आहे 68 धावा, 68 आणि अर्थातच आत्ता जो स्ट्राईक करेल पुन्हा एकदा वजीर, ज्यांनी सुरुवात मात्र खराब केली परंतु त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी केली. एक मोठा फटका देखील त्याला पाहायला मिळाला, तोच वजीर ऑन स्ट्राईक. दरम्यानचा पुढचा चेंडू वैभव राईट द विकेट. यावेळेचा चेंडू स्लोअरवर चेंडू आहे आणि अर्थात यावेळेस मात्र वजीर आउट होऊन मैदानाच्या बाहेर. इकडे गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. अन्ना 11 संघाकडून आतापर्यंत 68 धावा या धावफलकावर जमा केले. दरम्यानचा पुढचा चेंडू, यापुढचा चेंडू पार रिव्हर्सिव्ह खेळायचा प्रयत्न यशस्वी. चेंडू शिबारे पार, चौकार, 4 धावा. एक हातोडलं जात आहे. अर्थातच यावेळेस फलंदाज पाहिला दशरथ. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर ऑफसाईडच्या बाहेर जाणारा चेंडू सुरेख पद्धतीने कट केलाय. ऑब्रेक पद्धतीने चेंडू फेकलाय. चेंडू गेला स्ट्रक्चर ग्लोव्हमध्ये निर्धाव, ज्याची नोंद केली जाईल. धावसंख्येमध्ये बदल नाही. धावसंख्या तिथेच थांबली. धावसंख्या 72 धावा आणि अर्थातच मी तुम्हाला सांगितले की अर्थातच या मैदानावरती 95 धावांचा देखील डोंगर उभा राहिला होता. अर्थात आव्हासी 11 संघाने सलामीच्या जोडीने म्हणजे बाबले आंबरे आणि सागर आंबरे यांनी सुंदर फलंदाजी केली आणि अर्थातच सलामीची साजेदारी बनवली. 95 धावाची. यावेळेस मात्र चेंडू भिरकावलाय. निश्चित चेंडू जातोय लोगॉट मधून. शिबा रेखा पार, अटके पार, षटकार.
धावसंख्या 78 यावेळीचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बारक करेल अर्थातच गोलंदाज वैभव. यावेळीचा चेंडू ब्रेक पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू फेकलाय. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज येतोय, झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तत्पूर्वी मात्र एक धाव पडून पूर्ण केली. दुसरी धाव या ठिकाणी घ्यायचंय. त्याचं कारण जर पाहिलं तर अर्थातच फलंदाजाला स्ट्राईक करायचं. दशरथ याला पुन्हा एकदा स्ट्राईकवर बोलवायचं होतं. शेपटच्या चेंडूवर एक धाव आणि अर्थातच इथे पाहिलं तर 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकाखेर आदाय 11 या संघाने धावा जमल्यात. एकूण आतापर्यंत पाहिलं तर 5 गडीच्या मोबदल्यात एकूण 80 धावा जमा केल्यात. विजयासाठी 80 धावांचं उद्दिष्ट आहे, मोठं उद्दिष्ट आहे, चांगलं उद्दिष्ट आहे. एक चांगली लढत या ठिकाणी निश्चित पाहायला मिळेल. 80 धावा या कंपल्सरी चेस कराव्या लागतील. एक मोठं आणि चांगलं उद्दिष्ट उभं केले. पप्पू तोडकर आणि कंपनीने चांगली फलंदाजी केली. खास करून पप्पूने चांगली सुरुवात केली होती, 3 चौकार मारले होते, परंतु त्यानंतर मात्र तो अपयशी ठरला. त्रिफळ उद्ध्वस्त केल्या त्या प्रदीपने आणि त्यानंतर आलेल्या संदीप पारकेने देखील निराश केलंय आणि तो देखील लवकर आउट झाला. आणि म्हणून या ठिकाणी पाहिलं तर 79 धावा उभे राहिलेत. 80 धावांचं उद्दिष्ट आहे आणि अर्थात हे उद्दिष्ट कशा प्रकारे उभं राहतं पाठलाग केला जातो. पाडणार आहोत जाणताराचा ठाणेचा संघ, त्यांच्यामध्ये देखील मोठी फलंदाजी आहे आणि अर्थात पाहण्यासाठी या ठिकाणी वाट पाहावी लागेल. थोडा वेळ आपल्याला द्यावा लागेल. म्हणून या ठिकाणी थोडा ब्रेक घेतो. ब्रेकमध्ये गाडा ऐकतो, गाड्यानंतर तुम्हाला घेऊन येतो याच भगव्या चषकामध्ये म्हणजेच शिवसेनेच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकामध्ये आपण आहोत. भगवत चषकामध्ये आहोत. तिसऱ्या दिवसाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. एका बाजूला अदय इडेबत तर दुसऱ्या बाजूला जाणताराजा ठाणे. शिवसेना युवा सेना शाखा आवाशी आपण पाहतोय आयोजन आहे त्यांच्या माध्यमातून आणि भगवा चषक 2021 आपण पाहतोय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा, या स्पर्धेमधला हा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये नक्कीच एक चांगली लढत पाहायला मिळेल. कारण आपण पाहतोय की ओपन गटचे सामने अर्थातच मुंबई विरुद्ध मुंबई आणि जे पुणे आणि ठाणे अर्थातच आपल्या महाराष्ट्रातून जे चांगले खेळाडू आहेत ते या मैदानामध्ये आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. उद्यासुद्धा ओपन लॉटचे सामने आहेत आणि त्या दिवसामध्ये उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला मोठमोठे दिग्गज खेळाडू या मैदानामध्ये पाहताना मिळतील. तर येऊया या स्पर्धेमध्ये आपण पाहण्यासाठी मी आपल्यासमोर सूर्यकांत गमरे उपस्थित आहे समालोचन करण्यासाठी. माझ्यासोबत जोडलेलं आहे बाळू सनगर, एक मराठीचा दिग्गज आवाज आणि चांगलं समालोचन आपण त्यांच्या माध्यमातून आता ऐकलं. तर येऊया पुढच्या 5 षटकांसाठी आपण ऐकण्यासाठी पाहण्यासाठी. तर एक चांगली आयोजन आणि एक चांगलं आयोजक आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये, ज्यांनी आपल्या मोलाचं अर्थातच जी संकल्पना ज्यांनी आणली, यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा जी साकार होते ते सन्मान्य श्री SK आंबरे माजी उपसभापती आहेत. तर श्री प्रकाश श्रीपत आंबरे माजी सरपंच, श्री शशिकांत आंबरे माजी सरपंच, श्री राज आंबरे सरपंच आवाशी, श्री आबा साने माजी सरपंच, श्री संजोग आंबरे शाखा प्रमुख, श्री अजित आंबरे शाखा प्रमुख, श्री सुदर्शन कदम शाखा प्रमुख, श्री सचिन आंबरे माजी ग्रामपंचायत सदस्य, मनोज आंबरे ग्रामपंचायत सदस्य, श्री सुरेश राऊत माजी सरपंच, महेंद्र आंबरे माजी ग्रामपंचायत सदस्य, सचिन आंबरे, अनंत शिंदे, सीताराम भुवड, महेश पालांडे, संतोष शिगवन, श्री महेश शिगवन, सुनील आंबरे, विनोद यादव, सुहास आंबरे, श्री नरेश आंबरे, प्रितेश आंबरे, अभिजित आंबरे, राजू मालकर, प्रसाद आंबरे, संतोष घरात, दीपक गमरे, संजय आंबरे, सुयोग शिगवन, प्रसाद आंबरे, संतोष खरात, संतोष आंबरे, दीपक गमरे, संजय आंबरे, सुयोग शिगवन, सचिन उमासरे, दिलीप फावरे, राजन पास्टे, रोहित साळवी आणि संतोष पाटोळे
हे जे आयोजक आहेत तर त्यांचे नक्कीच मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. या स्पर्धेचं त्यांनी एक चांगलं नियोजन, एक चांगलं आयोजन आखून ही स्पर्धा आपल्यासमोर ज्यांनी जी उपस्थित आणि आणली, तर नक्कीच आम्ही सुद्धा, मी समालोचक सूर्यकांत गमरे आणि समालोचक माझ्यासोबत जे जोडलेले आहेत बाळू सनगरे, आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून या सर्वांचा आम्ही आभारी आहोत ज्यांनी आम्हाला संधी दिली. तसेच माझ्यासोबत गुणलेखकाची भूमिका अमोल मालकर हा सुद्धा कालपासून करतोय आणि त्याच्यासोबत तसेच आमचे कॅमेरामॅन सुयोग आहे, तसेच अभिजित आहे. तर नक्कीच तर सूरज आहे आणि अनिकेत, तर हे आमचे कॅमेरामॅन सुद्धा आमच्या बरोबर जोडलेले आहेत. गेली 3 दिवस इथे आम्हाला त्यांचं मोलाचं सहकार्य लाभतंय आणि जे लाईव्ह प्रक्षेपण आहे, जे घर बसल्या प्रेक्षक जी ही स्पर्धा ज्याचा आनंद लुटतायत, तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून अर्थातच सूरज आणि अनिकेत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर त्यांचंही आम्ही नक्कीच आभारी आहोत. तर येऊया मैदानामध्ये एक चांगली लढत, एक चांगलं घमासान क्रिकेटमधलं लढत आपण पाहतोय या मैदानामध्ये आवाशीच्या. आणि यावेळेला आपण पाहतोय की ठाण्याचा जो संघ होता, अर्थातच जाणता राजा ठाणे या संघाने इथे आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करताना 5 षटकांमध्ये तब्बल 79 अर्थातच 79 धावा ठोकल्या आणि 80 धावांचं टार्गेट उभं केलंय. ते मात्र आपण पाहतोय पुण्यावरून जो आलेला संघ अनई 11 या संघासमोर ठेवलेला आहे. यावेळेला अनई संघ इथे आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी उतरलेला आहे, अर्थातच प्रत्युत्तर देण्यासाठी. सन्माननीय सुंदर कदम यांच्याकडून सलग 3 षटकार जर मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजासाठी आहे. तर यावेळेला पहिला चेंडू आपण पाहतोय, पीच झाल्यानंतर उजव्या इष्टीच्या बाहेर वळून सरळ यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू जातोय. निर्धाव चेंडू, पहिली बिंदी गेंद आपण पाहतोय. अर्थातच प्रथमेश आहे गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजीसाठी मंगेश आणि सैफ. मंगेश यावेळेला होता फलंदाजीसाठी. तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे 3 षटकारांसाठी. यावेळेला पुन्हा तयार गोलंदाज प्रथमेश. अकुटप्याचा चेंडू यावेळेला मात्र पूल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव जरूर मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय अर्थातच मंगेशला, परंतु अकाउंट आपलं ओपन करतोय आणि संघाचा सुद्धा श्री गणेशा करतोय अर्थातच एका धावेने. भलं मोठं लक्ष आहे, 5 षटकांचा सामना आहे, परंतु दोन्ही संघ एक पुणे विरुद्ध ठाणे अशी ही लढत पाहायला मिळते या आवाशीच्या मैदानामध्ये. आणि मी असं म्हणेन की पुणे तिथे काय उणे, तर यावेळेला पुणे इथे फलंदाजी करताना अर्थातच यावेळेला मी असं म्हणेन की पुण्याचा संघ बलाढ्य आहे, ठाण्याचा संघ सुद्धा बलाढ्य आहे, परंतु इथे द्वंद्व जे आहे, युद्ध जे आहे ते मात्र क्रिकेट अर्थात चेंडू आणि चेंडू फळीमधलं. यावेळेला मात्र ड्राईव्ह पाहतोय, सरळ शॉट मिडॉनला आहे, क्षेत्ररक्षक फेक करतोय. एक डेंजर एंडला नक्कीच मी असं म्हणेन की बॉलरच्या एंडला इथे धोका संभवला होता फलंदाजाला, परंतु सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये आणि 1 धाव मात्र चोरटी घेण्यात यशस्वी होत आहेत. अर्थातच दोन्ही फलंदाज मंगेश आणि सैफ सुद्धा आपलं अकाउंट ओपन करतोय, संघ पोचतोय. यावेळेला आपण पाहतोय फक्त 2 धावा प्रत्युत्तर द्यायचं ते 80 धावाचं. अर्थातच 80 धावाचा एक मोठा डोंगर उभा केलेला आहे तो ठाण्याच्या संघाने. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, अपील केलं गेलं, परंतु इथे पहा क्रिकेटमध्ये गोंधळ नक्कीच पाहतोय. ग्राउंडमध्ये काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच थोडंसं 2 बॅट्समनमध्ये कॉल देणं, जे अंडरस्टँडिंग होतं, जे संवाद होता, जो ताळमेळ होता तो या 2 फलंदाजांमध्ये नव्हता आणि त्याचं कुठेतरी संभवता होती, धोका संभवला होता बाद होण्याची, अर्थातच रनआउट होण्याची. परंतु यावेळेला मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये, परंतु एक दरम्यान एक धाव मिळते. एका धावेने 3 धावा, धावफलकावर बिनबाद 3. पुण्याच्या एकदा तयार, डाव्या हाताचा हा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेला मात्र डिफेन्स अर्थातच बचावात्मक पद्धतीने खेळतोय फलंदाज सैफ आणि 1 धाव मात्र मिळते. गोलंदाजीची धुरा जी आहे बाळू छान आपण पाहतोय. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक जो हाताळतोय गोलंदाज प्रथमेश, यावेळेला चांगली गोलंदाजी करतोय, कारण 30 यार्डच्या आतमध्ये जे क्षेत्ररक्षक आहे त्याला भेदून मारण्याचा अजून प्रयत्न झालेला नाहीये, कारण 80 धावांचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करताना यावेळेला मात्र तो जरूर प्रयत्न झाला होता, परंतु हवेत चेंडू होता, स्ट्रोक बरोबर प्रॉपर बॅटवर चेंडू आला नव्हता, स्ट्रोक थोडा मिस होता आणि यावेळेला 1 धाव जरूर मिळते. एका धावेने मात्र धावफलक पुन्हा सरसवतोय.
4च्या घरात 4 धावा आहेत धावफलकावर. पहिलं मिनिटरी पॉवर प्लेचं षटक इथे संपुष्टात येत आहे. प्रथमेशचं नक्कीच मी तारीफ करेन, कारण यावेळेला चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा होता आणि कुठे प्रत्येक मी चेंडूवर असं म्हणेन की व्हेरिएशन होतं, कुठेतरी चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न मधोमध करत होता हा गोलंदाज प्रथमेश. आणि यावेळेला पूर्णतः मी म्हणेन डांबून ठेवलं ते मात्र पुण्याच्या या फलंदाजांना, ठाण्याच्या फलंदाजांना, कारण प्रथमतः फलंदाजी केली होती ती पुण्याच्या फलंदाजीमधून आपण पाहिलं. तर अनई 11 आपण पाहतोय ज्याने 80 धावा तब्बल ठोकल्या होत्या, म्हणजे 80 धावाचा पाठलाग करायचा आहे. 79 धावा स्कोर बोर्डवर होत्या आणि 80 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र आपण पाहतोय जो ठाण्याचा संघ आहे तो मात्र थोडासा कुठेतरी बॅकफुटवर पाहतोय पहिल्या षटकामध्ये. परंतु 4 षटकांचा अजून म्हणजे 24 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे आणि 24 या चेंडूंमध्ये अजून तब्बल 76 धावा ठोकायच्या आहेत. परंतु या मैदानावर आपण पाहतोय जसं आमचे मित्र बाळू सनगरे सांगत होते की 95 धावांचा तब्बल इथे हायेस्ट स्कोर आहे, म्हणजे हायेस्ट या स्पर्धेचा उच्चांक आहे या आवाशी 11 या संघाचा. आणि दोन्ही जे फलंदाज होते आवाशी 11चे बाबल्या आणि सागर यांनी नॉट आऊट 95 धावा कुठल्या होत्या. अक्षरशः या स्पर्धेमधलं पहिलं शतक जे होतं ते मात्र बाबल्याच्या नावावर गेलेलं आहे आणि पहिले हॅट्रिक सुद्धा आज या स्पर्धेमध्ये, म्हणजे आजच्या दिवस जो आपण पाहिलं तो विक्रमाचा जरूर म्हणेन मी. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच 2 विक्रम झालेले आहेत आणि या आजच्या दिवसामध्ये एक पहिली 50 आणि एक हॅट्रिक. यावेळेला तयार गोलंदाज मिनिटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना यावेळेला चेंडू उडवलाय, परंतु फाईन लेग स्क्वेअर लेगला इथे मात्र डीप स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल, एका धावेने मात्र समाधान मानावं लागेल. परंतु मोठे स्ट्रोक अजून मारण्यात अयशस्वी आहेत हे दोन्ही फलंदाज, कारण 80 धावा करावायच्यात आणि त्याला उत्तर देताना मात्र मी असं म्हणेन की जे गोलंदाज पुण्याचे आहेत ते यशस्वी ठरत आहेत. कारण यावेळेला दशरथ आहे गोलंदाजी मार्कवर, दुसरं मिनिटरी पॉवर प्ले षटक हाताळताना यावेळेला चेंडू उडवलाय, सरळ पाहतोय, आपल्याला कोणताही चान्स मिळत नाहीये आणि जे सर्कल 30 यार्डचं सर्कल आहे ते भेदण्यात मात्र यशस्वी ठरतो. यावेळेला फलंदाज आपण पाहतोय सैफ. 4 धावा मिळत आहेत, पहिला चौकार येतो आणि पहिली संधी मिळते ते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. यावेळेला चांगला ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. डोक्यावरून जे मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या वडून चेंडू उडवला होता. यावेळेला मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न झाला परंतु मिस केलाय, कारण आपण पाहतोय चेंडू जेव्हा पिच झाल्यानंतर वळण घेतलं, अक्षरशः लेट कट पाहायला मिळालं या गोलंदाजीमधून. गोलंदाज आपण पाहतोय दशरथ नक्की चांगली गोलंदाजी करतोय आणि मी जसं म्हणालं की पहिलं षटक जे मॅनेटरी पॉवर प्लेचं हाताळलं होतं प्रथमेशने चांगली गोलंदाजी केली होती, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या गोलंदाजीने गोलंदाजी करतोय. आणि यावेळेला मी असं म्हणेन की पूर्णतः डांबून ठेवलंय, पूर्णतः बांधून ठेवलंय या संघाला. अर्थातच आपण पाहतोय ठाण्याचा संघ ते फलंदाजी करताना प्रथमतः फलंदाजी केली होती पुण्याच्या संघाने, म्हणजे पुणे विरुद्ध ठाणे अशी लढत पाहायला मिळते या आवाशीच्या मैदानावर. यावेळेला मात्र चांगला चेंडू होता परंतु बॅकअप दिले, कारण शॉट फाईन लेगला आणि शॉट थर्ड मॅनला जे क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र चेंडूवर येत आहेत, थ्रो करतायत. तत्पूर्वी एकच धाव मिळू शकते सैफला आणि संघाला सुद्धा 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक आपण पाहतोय दुहेरीच्या घरात जरूर आहे हा संघ 11 धाव्यांवर, परंतु मी म्हणेन की कुठेतरी दमछाक जरूर झालेली आहे. कष्ट थोडे घ्यावं लागतील, कष्ट करावं लागतील, कारण कष्टाशिवाय फळ मिळत नाहीये, तर कष्ट मात्र करावंच लागतील. या दोन्ही फलंदाजांना मोठे स्ट्रोक मारावं लागतील, कारण एक भलं मोठं लक्ष आहे. 5 षटकांचे सामने आहे आणि 5 षटकांमध्ये तब्बल 80 धावा ठोकावायच्या आहेत. त्याचा पाठलाग करताना जर आपण विचार केला तर 2 षटकं इथे म्हणजे दुसरं षटक चालू आहे, परंतु जे दुसरे षटक आहे ते सुद्धा संपुष्टाच्या मार्गावर आहे. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 11 चेंडूंमध्ये फक्त 11 धावा, म्हणजे प्रति चेंडू मागे फक्त 1 धाव असं मी म्हणेन या ठाण्याच्या संघाने इथे मात्र धावफलकावर जमवलेले आहेत. परंतु मी म्हणेन की कुठेतरी नक्कीच संघ तो आहे तो कुठेतरी बॅकफुटवर आहे, कुठेतरी फ्रंटवर यावं लागेल
ते फ्रंटवर येण्यासाठी त्यांना चौकार किंवा षटकाराची आतषबाजी करावा लागेल. अर्थातच मोठे स्ट्रोक खेळवण्याची गरज आहे दोन्ही फलंदाजांना. आणि दोन्ही फलंदाज जे आहेत ते आता मात्र नक्कीच मी म्हणेन, कारण दुसरं षटक चालू आहे, एंड आहे दुसऱ्या षटकातला, आणि त्यावेळेला मात्र हे दोन्ही जे फलंदाज आहेत ते पूर्णतः सेटल झालेले आहेत. म्हणजे यावेळेला त्यांना आक्रमण चढवायचं आता असेल तर काही हरकत नाही आहे, कारण चेंडूची जी पारख आहे जी, कारण सलामीला जे फलंदाज येतात ते थोडेसे सेटल व्हायला वेळ घेतात. यावेळेला सलामीला जे आलेले आहेत त्यातला मात्र मंगेश इथे पाहतोय आपण पुन्हा एकदा बीट होतोय आणि या वेळेला बीट करणे यशस्वी होतोय गोलंदाज दशरथ. यावेळेला नक्कीच चांगली गोलंदाजी आहे. पुण्याचे साईट म्हटलं तर आपण संजय पार्टेला कसं विसरूया मित्रांनी. संजय पार्टे हा गोलंदाज आपण पाहतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजीच्या मधुकर धापसे आणि रत्नाकर खेराडे यांचं इथं भगवा चषकमध्ये आगमन झालंय. तर या दोघांचंही भगवा चषकमध्ये स्वागत आहे. त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. तर येऊया मैदानामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत फक्त 11 धावफलकावर आणि कोणताही गडी बाद नाही आहे. परंतु यावेळेला मी असं म्हणेन की डांबून ठेवलेल्या दोन्ही गोलंदाजांनी जे मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं हाताळत होते, अर्थात प्रथमेश आणि त्यानंतर आलेला दशरथ, या दोघांनी आपली जी पृथक्करण आहे, म्हणजेच पहिलं षटक जे हाताळलं होतं प्रथमेशने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर दशरथ आला गोलंदाजी मार्कवर, त्यांनी फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत आपल्या गोलंदाजीच्या पृथक्करणामध्ये, परंतु कोणताही गडी बाद केलेला नाही आहे. परंतु यावेळेला मला असं वाटतं की अजून 3 षटकांचा सामना आहे, म्हणजेच 18 चेंडू शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी जर विचार केला तर तब्बल अजून 69 धावांची आवश्यकता असेल. आणि यावेळेला आपण पाहतोय एक नक्कीच रंगतदार लढत जी आहे ती होईल, यात मात्र शंका नाही. कारण दोन्ही बाहेरून एवढा प्रवास जो पुण्याचा आणि ठाण्याचा करून आलेले आहेत, नक्कीच जिंकण्यासाठीच दोन्ही संघ उतरलेले आहेत. परंतु पराकाष्ठा करावा लागेल, कष्ट घ्यावं लागतील, पराक्रम करावा लागेल. अर्थात पराक्रम म्हणजेच खेळाचा इथे दाखवावा लागेल. यावेळेला मात्र स्ट्रोक आहे, काय क्लास होता यावेळेला. मात्र चेंडू खाली आहे, कव्हर्स ड्राईव्ह होता, सुपर ड्राईव्ह होता. परंतु यावेळेला की आपल्या या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी नेक्स्ट मॅचमध्ये नक्कीच आपण त्याला पाहू. तो आपला या सह्याद्रीचा अर्थातच कोकणाचा सुपुत्र प्रथमेश पवार उर्फ नाना याचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आणि नक्कीच एक मोठा फलंदाज आपल्याला त्याची फलंदाजी पाहायला मिळेल या मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच नक्कीच आपण त्याला पाहू. तत्पूर्वी येऊया मैदानामध्ये. एक मोठा स्ट्रोक पुण्याच्या पाहायला मिळतोय. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, यावेळेला डीप कव्हर्सला मात्र क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी 2 धावा मात्र जरूर मिळत आहेत. 2 धावेने धावफलक सरसावतोय. या वेळेला 13च्या घरात नवीन फलंदाज आपण पाहतोय अतुल. यावेळेला फलंदाजीसाठी अकाउंट ओपन केलं त्यांनी 2 धावेने. आणि संघाला मात्र नक्कीच मी असं म्हणेन की थोडंसं एक स्पीड देण्याचा प्रयत्न करतोय. स्पीड थोडासा वाढवावा लागेल, फलंदाजीतून मोठी स्ट्रोक मारावा लागतील. यावेळेला रिस्ट्रिक्शन जे आहे क्षेत्ररक्षणाचं ते हटवलं गेलेलं आहे, कारण 2 जे मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं आहे ती संपुष्टात आलेली आहेत. तदनंतर 3रं षटक घेऊन आलेला आपण पाहतोय सचिन. डावखुरा गोलंदाज. यावेळेला आपण पाहतोय एक मोठा स्ट्रोक आहे. पाहूया टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. सचिनच्या या चेंडूवर मात्र षटकार खणखणीत फेकतोय तो अतुल. अतुल आल्यानंतर मात्र आपण इरादे स्पष्ट करतोय, कारण एक मोठी धावसंख्या आहे, त्याला चेस करायचं आहे. तर नक्कीच असेच खांदे खोलावे लागतील, आपले स्ट्रोक दाखवावे लागतील, आपले टॅलेंट दाखवावं लागेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे, परंतु यावेळेला पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे तैनात, तो मात्र क्षेत्ररक्षण करतो. 1 धाव जरूर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय फलंदाज अतुल, परंतु यावेळेला मात्र मना केले ते मात्र मंगेशने. आणि
एक धावावर समाधान. एका धावेने धावफलक आपण पाहतोय 20च्या घरात, कारण थोडासा स्पीड वाढवावा लागेल. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. अजून उर्वरित 2 षटकांचा जरूर सामना आहे. परंतु यावेळेला मात्र जी धावसंख्या आहे, ज्या रनरेटने खेळायचं होतं ते रनरेट मात्र इथे अजून आपण पाहिलं तर मात्र जरूर कुठेतरी कमी पडतंय. आणि आज जे रिक्वायर्ड रनरेट आहे ते मात्र वाढत चाललंय, फुगत चाललंय. जे बॉलचं आणि रनचं जे अंतर आहे ते मात्र वाढत चाललंय. यावेळेला पिच झाल्यानंतर चेंडूनी उसळी घेतली आणि ऑन द राईज खेळण्याचा, मी तर म्हणेन की कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाजीतून. परंतु यावेळेला चेंडू जो आहे तो छातीच्या लेवलमध्ये जाऊन यावेळेला मात्र कठीण होऊन बसलं. तर अर्थातच फलंदाज मंगेशला यावेळेला निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे 20. धावफलकावर आपण पाहतोय इथे ठाण्याचा संघ प्रत्युत्तर देताना 80 धावांचं तब्बल टार्गेट चेस करायचं आहे. एक भलं मोठं लक्ष जरूर आहे. परंतु क्रिकेटच्या विषयामध्ये मी कालपासून सांगत होतो की कोणतेही मोठं लक्ष, कोणतेही छोटं लक्ष हे विजयाची निश्चिती देऊ शकत नाहीये. यावेळेला मात्र आखो टप्प्याचा चेंडू पुन्हाच्या तसाच रिझल्ट आहे. यावेळेला मात्र जरूर पूल करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अनसक्सेसफुल होतोय फलंदाज मंगेश. आणि षटक संपुष्टात येते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर फक्त आणि फक्त 20. अजून 60 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 12 चेंडूंमध्ये. आणि यावेळेला मात्र नक्कीच मी असं म्हणेन की कुठेतरी एक अवघड लक्ष होऊन बसलंय ते म्हणजे ठाण्याच्या या फलंदाजांना, कारण तब्बल 80 धावा आहेत. आणि यावेळेला गोलंदाजीची जी धुरा आहे ते पुण्याची जी गोलंदाज आहे ते नक्कीच चांगली धुरा सांभाळताना आपण पाहतोय. यावेळेला गोलंदाजी आपण पाहतोय प्रथमेश आला होता पहिले षटक घेऊन 5 धावा दिल्या होत्या. दशरथ आला, तदनंतर त्यांनी 6 धावा खर्ची केल्या. यावेळेला सचिनने तिसरे षटक हाताळलं होतं, त्यांनी फक्त 9 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे फक्त एक या 20 धावांमध्ये एक षटकार आणि एक चौकार फक्त आलेला आहे. म्हणजे कुठेतरी यावेळेला नक्कीच आतषबाजी करावी लागेल. 30 धावा प्रति षटकामागे कराव्या लागतील. नवीन गोलंदाज यावेळेला पाहतोय मोठा स्ट्रोक आहे, कव्हरच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअप चांगला आहे. डीप कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे, फेक करतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा जरूर मिळतात. अतुल थोडीशी पराकाष्ठा करतोय, अतुल थोडी मेहनत घेतोय, कारण आल्यापासून मात्र धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्या माध्यमातून. परंतु कुठेतरी मंगेश जो आलेला आहे सलामीला चाचपडत खेळतो, अजून कुठेतरी त्याला लय मिळालेलं नाही. यावेळेला मात्र धावा पाहतोय आपण धावफलकावर 22. ओ काय स्ट्रोक आहे. यावेळेला मात्र आपण पाहतोय मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, पुलचा फटका होता. आणि यावेळेला मात्र 2 धावा मिळतात. 2 धावेने धावफलक 24च्या घरास 24, लॉस ऑफ 1 विकेट. जो तंबूच्या आसऱ्याला सैफ आहे सलामीला आला होता, परंतु काही निराशा मी म्हणेन या दोन्ही फलंदाजांनी केली होती. अर्थातच सलामीला आलेले प्रत्युत्तर बरोबर दिलेलं नाही. यावेळेला मात्र पराकाष्ठा करतोय तो मात्र अतुल. यावेळेला हवे चेंडू आहे पाहूया, परंतु सरळ डोक्यावरून जातोय. म्हणजेच लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून सरळ भिरकावलेला हा लांबलचक षटकार. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. बॉल बॉय आहेत जे बॉल आणून देत आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्या माझ्या बॉल बॉयना मी नक्कीच या उन्हातून ते कष्ट करतायत, अर्थातच मेहनत घेतात. छोटी मुलं आहेत, पण त्यांच्यासाठी सुंदर अशी सुवर्ण संधी अर्थातच महेंद्र आंबरे. तर महेंद्र आंबरे जे आहे त्यांनी नक्कीच त्या मुलांसाठी त्यांनी एक ग्रुप तयार करा. त्यांना संध्याकाळी एक पारितोषिक नक्की दिलं जाईल, त्यांच्यासाठी कॅश प्राईज आहे. परंतु त्या बॉल बॉयसाठी माझी विनंती आहे की तुम्ही सांभाळून आपलं जे आहे उन्हातून कॅप घाला आणि आम्हाला चेंडू आणून द्या, माझी विनंती असेल सगळ्यांना. तसेच या स्पर्धेमध्ये जे जोडलेले आहेत आमचे सर्व खेळाडू त्यांनी सुद्धा कॅप घाला, बसून पाणी पिझ्झा. आणि शक्यतो यावेळेला आपण पाहतोय मैदानामध्ये काय घडतंय. एक कट लागते चेंडूची आणि थर्डमॅन जो शॉर्ट थर्डमॅनला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 2 धावा मात्र मिळतात अतुलला. धावसंख्या आहे धावफलकावर आपण पाहतोय तब्बल 31 धावा धावफलकावर आहे. आणि अतुल जो म्हणजे जे पराक्रम करायला बघत होता किंवा जे कष्ट घेत होता, जे मेहनत घेत होता, तो मात्र तंबूच्या आसऱ्याला धावचित होतोय, कारण स्ट्राईक त्याला घ्यायची होती. परंतु यावेळेला धावा आहेत त्या फक्त 31. 4थं षटक मार्गस्थ असताना रोहन यावेळेला गोलंदाजीसाठी आपण पाहतो मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पुण्याची जी गोलंदाजीची धुरा आहे ती मी असं म्हणेन की चांगली धुरा आहे. चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारे गोलंदाज त्यांच्या या
फील्डमध्ये आहेत, या त्यांच्या संघामध्ये आहेत आणि मी नक्कीच म्हणेन की त्यांनी बांधून ठेवण्याचं काम मात्र ठाण्याच्या फलंदाजांना केलेलं आहे. यावेळेला मी नक्कीच म्हणेन आणि प्रत्येक जे अपघात घडतात, मी मागे सांगत होतो आता की कॅप घाला खेळाडूंनी शक्यतो आणि पाणी बसून प्या, स्वतःची काळजी घ्या, कुठेही एन्जॉय होईल असं तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये एवढं झोकून देऊ नका, कारण सातत्याने अपघात होत आहेत मग क्रिकेटच्या मैदानामध्ये. तर प्रत्येकाने काळजी घ्या याची माझी विनंती आहे प्रत्येक खेळाडूला. तर येऊया मैदानामध्ये, पाहतोय की वाईट चेंडू पंचांचा इशारा येतोय आमच्या दिशेने आणि यावेळेला एक धाव जरूर मिळेल. एका धावेने 32 धावा धावफलकावर. तब्बल अजून मी जर विचार केला तर अर्धा सुद्धा टप्पा पार पाडलेला नाही आहे आणि बाळू 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या फक्त आपण पाहतोय धावफलकावर 32 आहेत. म्हणजे नक्कीच मी म्हणेन बॅकफुटवर आहे. यावेळेला ठाण्याचा संघ आपण पाहतोय फलंदाजी करताना, यावेळेला गोलंदाजी चांगली आहे रोलंदाजी आणि इथे डॉट चेंडू जातोय बिंदी गेंद आणि नक्कीच मी असं म्हणेन 4 षटकांचा इथे खेळ संपुष्टात येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 32 आहेत धावफलकावर. 2 गडी बाद आहेत, एक सैफ आणि दुसरा अतुल. तर यावेळेला नवीन फलंदाज आपण पाहतोय जो क्रीजमध्ये आहे तो मात्र प्रवीण, तो गेलेला आहे. परंतु या शेवटच्या षटकामध्ये अर्थातच 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 6 चेंडूंमध्ये पाहूया नवीन शेवटचं निर्वाणीचं षटक आहे ते घेऊन येतोय गोलंदाज संदेश पार्टे, ज्याची ख्याती आहे पुण्याचा. हा गोलंदाज, पुण्यावरून मी एवढा प्रवास का करतो तो मात्र यावेळेला नक्कीच दाखवून देईल, कारण चांगली गोलंदाजी आहे. या गोलंदाजांनी सातत्याने प्रभावित केलेलं आहे. 10 PL मध्ये सुद्धा गोलंदाजी सातत्याने, शारजामध्ये जे आपण पाहतोय तिथे आणि कतारमध्ये जे मॅचेस होतात तिथे सुद्धा हा गोलंदाज सातत्याने गोलंदाजी करत असतो. गेल्या वर्षीच्या आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं की मागच्या सीझनमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेला तो संदेश पार्टे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. एक हवे चेंडू उडवलेला आहे, मोठा खेळाडू, परंतु यावेळेला मात्र पाहतोय चेंडू जातोय सीमारेषा जवळ, परंतु 2 धावा जरूर मिळतील. 2च धावा मिळू शकतात. मंगेश जो सलामीला आलेला आहे, परंतु कोणतेही प्रभाव मात्र टाकण्यात अयशस्वी होतोय, कारण सलामी आल्यानंतर सुद्धा त्याला काहीच यावेळेला जमू शकलं नाही. यावेळेला आपण पाहतोय संदेश कटर हा गोलंदाज आहे, सातत्याने एक चांगले अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना प्रसिद्ध नामचीन असा हा गोलंदाज आणि या गोलंदाजीच्या गोलंदाजीवर खेळताना नक्कीच मी असं म्हणेन कुठेतरी चाचपडून खेळतोय यावेळेला फलंदाज. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा खराब चेंडू मात्र येतोय दरम्यान आणि एका धावीची भर पडेल जरूर. धावसंख्या यावेळेला आपण पाहतोय 36 धावा, 36, लॉस ऑफ 2 विकेट्स आणि यावेळेला पुन्हा तयार असेल गोलंदाज संदेश. उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील या इनिंग्समध्ये. यावेळेला मात्र प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न, परंतु ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला होता आणि यावेळेला पूर्णतः बीट झाला, बचावला मी असं म्हणेन फलंदाज प्रवीण. आणि यावेळेला संदेश आपली भेदकता आणि आपला जो दर्जा आहे तो मात्र या आवाशीच्या मैदानामध्ये दाखवून देताना फार मोठा खेळाडू आहे. पुण्याचे हे खेळाडू, पुण्याचे जे क्षेत्ररक्षक आहेत ते सगळे पुण्याचे खेळाडू आहेत आणि आपल्या आवाशीच्या मैदानामध्ये. हॅलो, टॉस का बॉस सलीमबाई यांचं इथं आगमन होतंय, तर त्यांचं भगवा चषक मध्ये हार्दिक स्वागत. त्यांनी बसण्याची कृपा करावी. तर पुण्याचे एकदा आपण पाहतोय व्यासपीठावर पाहुण्यांचं आगमन आणि नक्कीच मी असं म्हणेन अतिथी देवो भव. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे यथोचित असा त्यांचा पाहुणचार आणि त्यांचा सन्मान हा झालाच पाहिजे आणि होतो आपल्या या भारतीय संस्कृतीप्रमाणे. दरम्यान संघ आपला इथे जो पुण्याचा संघ आहे तो इथे विजयी ठरतोय, तर अभिनंदन पुण्याच्या संघाचं. आणि ठाण्याच्या संघाने इथे पार्टिसिपेट केले त्यांचं सुद्धा आम्ही नक्कीच आभारी आहोत आणि नक्कीच चांगला खेळ केला, तर धन्यवाद. आणि येऊया एकदा मी मायक्रोफोन सोपवतोय. साधूभाई गोंडी या दोघांचं पण भगवा चषक मध्ये